दूर देशातील हजारो पाहुणे हिवाळी सुट्टीसाठी दरवर्षी श्रीगोंद्यात हजेरी लावतात. वर्षानुवर्ष हे चक्र सुरू आहे. आपल्याला या हिवाळी पाहुण्यांची ही कथा नक्कीच आवडेल. ही स्टोरी आहे दरवर्षी युरोप, रशिया, सायबेरिया, मध्य आशिया, कझाकिस्तान, तुर्कमेनिस्तान, किर्गिजिस्तान, उझबेकिस्तान, तुर्कस्तान, इराण आदी अतिथंड प्रदेशातून दक्षिणेकडील उबदार देशात स्थलांतर करणाऱ्या रोझी पास्टर किंवा रोझी स्टर्लिंग नामी पक्ष्यांची. मराठीत पळस मैना म्हणतात. ग्रामीण भागात भोरड्या म्हणून त्या ओळखल्या जातात. आपल्याकडील मैनेच्या आकाराचे हे पक्षी आहेत. ते समूहाने राहतात. त्या पक्ष्यांचे मूळ निवासस्थान हे युरोप, आग्नेय आशिया, मध्य आशिया येथील विविध देशांमध्ये आहे. तेथे कडाक्याची थंडी सुरू झाली की अन्नाच्या शोधात हे पक्षी उबदार प्रदेशाकडे स्थलांतर करतात. भारतात ते दरवर्षी जुलै-ऑगस्ट दरम्यान दाखल होतात. दख्खनच्या पठारावर म्हणजे महाराष्ट्रात त्यांचे आगमन ऑक्टोबर नंतरच होते. मार्चच्या पहिल्या आठवड्यात आपल्याकडील ऊन वाढण्यापूर्वी ते मायदेशाकडे रवाना होतात. एप्रिलमध्ये त्यांच्या देशात या पक्ष्यांची वीण होते. 4 महिन्यात त्यांची पुढची पिढी प्रवास करण्याइतकी सक्षम होते. जुलै-ऑगस्टमध्ये त्यांचा पुन्हा हिवाळी प्रवास सुरू होतो. भारतात शतकानुशतके या पक्ष्यांचे आगमन होत आलेले आहे. आधी उल्लेख केल्याप्रमाणे भोरड्यांचे हे थवे महाराष्ट्रात रब्बी ज्वारीच्या हंगामात पाहायला मिळतात. आता ज्वारीचं क्षेत्र कमी झाले असले तरी निसर्गात त्यांना जे मिळेल त्यावर त्यांची गुजराण होत असते. हे पक्षी कीटकभक्षी असल्यानं ते शेतकऱ्यांचं मित्रच आहे. हिवाळ्यात भारतात अनेक जातींचे पक्षी स्थलांतर करून येतात. प्रचंड संख्येनं स्थलांतर करणाऱ्यात भोरड्याच मुख्य आहेत. रात्रीत त्यांचे थवे समूहानं मुक्काम करतात. तलावाच्या जवळील वृक्ष, काटेरी झुडूप, बाभळ यावर त्यांचे वास्तव्य असते. पहाटे सूर्योदयापूर्वी ते छोट्या छोट्या थव्यामध्ये अन्नाच्या शोधात मार्गस्थ होतात. दिवसभर पोट पाण्यासाठी भटकंती करून पुन्हा सांजवेळी यांचे लहान लहान थवे इच्छित स्थळी एकत्र येतात. झाडांवर विसावण्यापूर्वी हे छोटे थवे एकत्र येत एकाच भल्या मोठ्या थव्यात त्याचे रूपांतर होते. काही हजार पक्षी या एकाच थव्यात सहभागी होतात. आणि मग सुरू होते यांचे बिटिंग रिट्रीट. यांच्या हवाई कसरती पाहताना डोळ्यांचे पारणं फिटते. ज्या प्रकारे ते वेगवान हालचाली करतात, अकस्मात गिरकी घेतात, समुद्री लाटेप्रमाणे लहरी तयार करतात, ऐक्याचे दर्शन घडविताना त्यात एक प्रकारे शक्ती प्रदर्शन दडलेले असते. एवढ्या वेगवान हालचाली करताना कोणताही पक्षी परस्परांना धडकत नाही. निसर्गातील हा एक चमत्कार म्हणावा लागेल. जेथे विसावा घ्यायचा आहे तेथे असणाऱ्या शिकारी पक्ष्यांसाठी या कसरती म्हणजे एक प्रकारे चेतावणीच म्हणावी लागेल. त्यांच्या नादी न लागता शिकारी पक्षी तेथून पळ काढतात. श्रीगोंद्यात रोज सायंकाळी तळ्याकाठी मांडवगण रोड परिसर येथे व आसपास या पक्ष्यांचे थवे पाहायला मिळतात. त्यांच्या किलबिलाटानं आसमंत गजबजून जाते. आणखी 2 महिने हे पाहुणे आपल्याकडे दिसतील. नंतर ते मायदेशी रवाना होतील. श्रीगोंदा तालुक्यातील ही अद्भुत स्थलांतर कथा तुम्हाला नक्कीच आवडली असेल. पाहत रहा श्रीगोंदानामा. जय हिंद, जय महाराष्ट्र.